नमस्ते, मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज विश्वास नागरे पाटील यांनी RSSच्या कार्यक्रमास दिलेली भेट आणि त्याबद्दल राज ठाकरे मनसे प्रमुख यांनी त्यांच्यावरती फेसबुकवर केलेली टीका याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नागरे पाटील यांनी नुकतेच RSSच्या एका संमेलनात सहभाग घेतला आणि त्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली. आपल्या फेसबुकवर पोस्टवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की विश्वास नागरे पाटील यांना जर संघाची निष्ठा ठेवायची असेल, संघाच्या कार्यक्रमाला त्यांना जायचं असेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि मग त्यांनी स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला सहभाग नोंदवावा असं त्यांनी फेसबुक पोस्टवर सांगितलेलं आहे. दुहेरी निष्ठा बरे नाही. एक जबाबदार पोलीस अधिकारी हा अशा प्रकारे वागत असेल ते चुकीचं आहे. त्याचा फायदा इतर अधिकाऱ्यांवर पडू शकतो असं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं पोलीस दलात खळबळ माजलेली आहे. राज ठाकरे यांनी वेळोवेळी जिथे जिथे त्यांचे वक्तव्य होतात ते मर्मावर बोट ठेवतात आणि त्यामुळे सर्वत्र एक चर्चा आणि विचार त्याच्यातनं निर्माण होतो. आणि आता ज्या पद्धतीनं त्यांनी विश्वास नागरे पाटील यांनी संघाची उघडपणे केलेली जवळीक ही कुठेतरी भारतीय जनता पार्टीला राजकीय फायदा देणारी आहे असं मनसे नेते राज ठाकरे यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी परखड शब्दामध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी विशेष करून अशा प्रकारे सरकारच्या गुलाम म्हणून किंवा सरकारला फायदा होईल म्हणून आपण सहभाग देऊ नये असं राज ठाकरे यांचं म्हणणं असतं. आणि त्यांनी विश्वास नागरे पाटील यांच्यावर केलेली टीका ही इतर सर्व अधिकाऱ्यांवरच लागू होते याचं एकूण चित्र आहे. कारण सरकारी सेवेमध्ये असताना हा देश राजघटनेप्रमाणे चालतो आणि सर्वांनी राजघटनेचा आदर करणं गरजेचं आहे. आणि राजघटनेवर चालत असताना जो अधिकारी सत्तेवर असतो त्याला सत्ताधारी पक्षाचं काय आणि विरोधी पक्षाचं काय सर्वच आपलेच असतात. सर्वांना घेऊन कायद्याचं त्यांनी भान ठेवून काम केलं पाहिजे असं असतं. आणि अशा प्रकारे जर संमेलनाला RSSच्या संमेलनाला भाग घेतला तर कुठेतरी पक्षपात होतो असा राज ठाकरे यांचं म्हणणं आहे. राज ठाकरे यांनी दुहेरी निष्ठा असणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल केलेलं वक्तव्य आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.